मला वाटतं की तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात जे काही घडलंय त्याबद्दल मी संवेदनशील नाहीये. दुसरा कोणीतरी माझ्यासोबत काय करणार आहे ते माझ्या हातात नाहीये, पण मी स्वतःसोबत काय करतो ते 100% माझ्या हातात आहे. कोणीही तुमच्यावर आघात करू शकत नाही. ते तुमचा शारीरिक छळ करू शकतात, शारीरिक वेदना देऊ शकतात, तुमचं शोषण करू शकतात, पण आघाताचं कारण तुम्ही स्वतः असता हे तुम्ही समजलं पाहिजे. पहा, हे हिमस्खलनासारखं आहे. कोणीतरी एक दगड फेकतो, तुम्ही हिमस्खलन घडवून आणता, त्याच्या वजनाखाली दबून मरता आणि तुम्हाला वाटतं यासाठी ते कारणीभूत आहेत. नाही, त्यांनी तुमच्यावर फक्त एकच दगड फेकला, नाही का? आता तुम्हाला एक दगड फक्त एक दगड म्हणून सोडून द्यायचा आहे की तुम्हाला मारून टाकणाऱ्या हिमस्खलनात त्याचं रूपांतर करायचंय, याची निवड तुमच्याकडे आहे. जग आपल्याबाबत काहीही करो, आपण स्वतः बाबतीत सर्वोत्तम गोष्टी करू. जर तुम्हाला या निवडीसाठी आवश्यक संतुलन आणि जागरूकता मिळाली, मग तुम्ही पाहाल की ज्याची दया करावी अशी व्यक्ती म्हणजे ती दगड फेकणारी आहे, कारण त्या मूर्खाला जीवनाचं मूलभूत तत्व समजलेलं नाहीये.